तर मित्रांनो, आज आपण पार्ट 1 चॅप्टर नंबर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजेच अंकगणिती श्रेणी या चॅप्टर बद्दल माहिती पाहणार आहोत. तर आता अंकगणिती श्रेणीमध्ये काय पाहायचे आपल्याला, पहिला भाग जो आहे तो आहे सिक्वेन्स. सिक्वेन्स याला मराठीत म्हणतात क्रमिका. आता ही सिक्वेन्स पाहत असताना कशा स्वरूपाची असते ते आपण थोडेसे एक उदाहरण पाहूया आणि मग त्याच्यावरनं ही सिक्वेन्स म्हणजे काय आहे हे थोडंसं माहिती करून घेऊया. आता पहा, इथं आपण काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. आता ह्या एक्झाम्पल्स मध्ये काय दिसतं, आपण पहिलं एक्झाम्पल पाहिलं तर यामध्ये नंबर 1 काय घेतलेले आपण 1 2 3 4 डॅश 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 असे नंबर्स घेतलेले. आता आपण थोडंसं या नंबरचा विचार केला तर काय आहे, ते नॅचरल नंबर्स आहेत. आणि बघा, पहिली संख्या 1 मिळवला, दुसरी, तिसरी, चौथी, अशा प्रकारे 5 6 7 आपण याच्या पुढच्या संख्या मिळवू शकतो. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं आपण तर इथं 1 4 9 16 25 या प्रकारच्या संख्या घेतल्या आहेत. आता आपण थोडं या संख्यांचा विचार केला तर या संख्या कसल्या संख्या आहेत आपल्याला लक्षात येईल की या स्क्वेअर रूट्स, स्क्वेअर संख्या आहेत. बरोबर आहे. म्हणजे इथं 1 1 चा वर्ग 1, दुसऱ्या क्रमांकाची संख्या त्याचा वर्ग, तिसऱ्या क्रमांकाची संख्या त्याचा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग, 6 चा वर्ग, या प्रकारे क्रमानं येणारे आपण संख्या घेतलेल्या आहेत. एक्झाम्पल नंबर 3 पाहिलं तर काय आहे, 2 4 8 16 32. बरोबर आहे. म्हणजे हे सगळे काय आहेत, इवन नंबर आहेत. म्हणजे चित्र 2 4 8 16 32 या प्रकारे. आता इथं पाहिलं तर 4 8 12 16 20 म्हणजे यामध्ये येणारा जो क्रम आहे तो क्रम सारखा आहे. 4 मध्ये 8 मिसळलं, परत 4 मिसळलं, परत 4 मिसळलं, परत 4 मिसळलं, या प्रकारे आपल्याला पुढे 24 28 32 या प्रकारे संख्या आपल्याला तयार करता येतात. तर हे काय आहेत, आता ह्या प्रत्येक संख्या जी आहे एक विशिष्ट क्रमानं येणारी संख्या आहे. म्हणून आपण अशा संख्यांना सिक्वेन्स म्हणजेच क्रमिका असे म्हणतो. आता एक सिक्वेन्स झाली. मी इथे काय लिहिले, इन धिस सेट ऑफ नंबर्स ऑल्सो प्लेस ऑफ ईच नंबर इज डिटरमाइंड. म्हणजे प्रत्येक येणारी संख्या, ती संख्या आणि तिथलं स्थान याचा सहसंबंध या ठिकाणी आहे. अ सेट ऑफ नंबर्स where the numbers are arranged in a definite order like the natural numbers is called a sequence. म्हणजे या प्रत्येक संचामध्ये जे नंबर्स आपण घेतलेले आहेत हे विशिष्ट क्रमानं ते नंबर्स घेतलेले आहेत आणि हे कसले आहेत, सगळे नैसर्गिक संख्या आहे, नॅचरल नंबर्स आहेत. अशा वेळेस याला सिक्वेन्स म्हणजेच क्रमिका असं म्हटलं जातं. आता पहा, इफ द नंबर्स आर रिटन ॲज, आता हे नंबर्स कसे लिहितात, A1 A2 A3 डॅश 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 AN. म्हणजे हे पुढे आपण कितीही नंबर्स या ठिकाणी घेऊ शकतो. मग आता इथे जे A1 आहे याला आपण इथं फर्स्ट नंबर घेतो, A2 इज सेकंड नंबर, त्यानंतर A3 इज कितवा असेल, थर्ड नंबर असेल. याच प्रकारे AN इज अ nth टर्म, म्हणजे हे nवा नंबर आहे. nवा म्हणजे किती, तर तो आपल्याला पाहिजे तो आपल्याला या ठिकाणी तो घेता येतो. आता यामध्ये आहे टर्म्स इन सिक्वेन्स म्हणजे क्रमिकेतील पदे. आता पहा, इन अ सिक्वेन्स ऑर्डर्ड टर्म्स आर रिप्रेझेंटेड ॲज. ते कसे दाखवतात, या सिक्वेन्स मधले जे टर्म्स आहेत ते सिरियली T1 T2 T3 T4 डॅश 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 TN. याच्या पुढे आणखी घेता येतात. याच्या पुढचं पद घ्यायचं असेल तर TN+1
Tn+2 या प्रकारे. याच्या पाठीमागं घ्यायचं असेल तर Tn-1 -2 असं प्रकारे घेता येतं. या प्रकारे हे पद जे पद आहेत ते आपण इन जनरली सिक्वेन्स असं दाखवतो. आणि ते लिहित असताना इन जनरली सिक्वेन्स इज रिटन ॲज Tn, म्हणजेच या प्रकारे ती महिरपी कंसात सिक्वेन्स आपण लिहित असतो. इफ द सिक्वेन्स इज इनफायनाईट, म्हणजे कुठलीही क्रमिका ही अनंत क्रमिका असते. म्हणजेच आपण याच्या पुढे आपल्याला आपल्या सोयीनुसार कितीही नंबर्स घेऊ शकतो. आता यामध्ये आपण जर क्रमानं गेलो आणि आपल्याला सांगितलं 50वा क्रमांक कोणता, 50 घेता येईल. 100वा कोणता, 100 घेता येईल. 105वा कोणता, 105 घेता येईल. अशा प्रकारे आपल्याला हे तुम्हाला सिक्वेन्स घेता येते. आता आपण याच्यामध्येच एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे आपल्याला या सिक्वेन्स काय असते, हे कशा पद्धतीनं मांडणी केलेली असते ते आपण थोडंसं पाहूया. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. इथं पहा 1 4 7 10 अशी सिक्वेन्स आपण घेतलेली आहे. आता आपण याचा जर विचार केला तर काय येतं, आपण पहिली संख्या पहा काय आहे, 1, बरोबर आहे. आता याच्यात आणि याच्यात काय संबंध आहे, तर याच्यात 3 मिसळले, पुढची संख्या मिळते. आता इथं आलं 4, त्याच्यात 3 मिसळले, पुढची संख्या मिळते. पुढे 7 आलं, 4 अधिक 3 7, 7 मध्ये 3 मिसळलं, पुढची संख्या मिळते. अशाच प्रकारे आपण याच्या पुढचं पद पाहिजे असेल तर ते 13, याच्या पुढचं पाहायचं असेल तर 16. अशा प्रकारे आपण कितीही पद या ठिकाणी मिळू शकतो. आता आपण जर इथं पाहिलं तर इथं प्रत्येक पदामध्ये येणारा जो फरक आहे तो फरक निश्चित आहे. इथं 3चा फरक प्रत्येक ठिकाणी पहा, तो फरक निश्चित आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. पहिली संख्या 6, नंतर आली 12, म्हणजे आपण 6 मध्ये 6 मिसळलं 12, त्यानंतर 12 मध्ये 6 मिसळलं 18, 18 मध्ये 6 मिसळलं 24. त्याचप्रमाणे आपण पुढची संख्या 24 अधिक 6 30, त्यानंतर 30 अधिक 6 36. अशा प्रकारे आपण याच्या पुढच्या अनेक संख्या या क्रमानं मिळवू शकतो. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक मध्ये जो फरक आहे याला आपण 6 आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतो. आता नंतरची एक सिक्वेन्स क्रमिका पाहूया आपण. आता नंतरची क्रमिका आहे 3. बघा आता ह्या 3 मध्ये 0 मिसळला 3 आलं, परत 3 मध्ये 0 मिसळला 3 आलं, परत 3 मध्ये 0 मिसळला 3 आलं. म्हणजे या प्रत्येकामध्ये कॉमन फरक जो आहे तो फरक आपल्याला या ठिकाणी 0 असलेला दिसतो. म्हणजे अशा प्रकारे आपण ही फरक पुढच्या पद्धतीने घेऊ शकतो. आता आपण नेक्स्ट 4th एक्झाम्पल बघूया. बघा इथं 4 आहे, 4 आणि इथं 16 आहे. जर आपण 4 मध्ये 12 मिसळले 16 येतं, परंतु 16 मध्ये जर 12 मिसळलं तर 64 येऊ शकतं का, नाही. म्हणजे इथं जी क्रमिका आहे त्यात सिक्वेन्स वेगळी आहे, क्रम वेगळ्या पद्धतीने. इथं काय आलंय, 4 गुणिले 4 केलं 16 आलं, 16 गुणिले 4 केलं 64 येतं, 64 गुणिले 4 केलं 256 येतं. म्हणजे या ठिकाणी या क्रमिकेमध्ये घेत असताना, पुढची संख्या घेत असताना पहिल्या संख्येला आपण प्रत्येक वेळेस 4 न गुणल्यावर आपल्याला त्याच्यानंतरची संख्या या ठिकाणी मिळू लागलेली आहे. आता आपण नंतर एक्झाम्पल नंबर 5 पाहूया. इथं आहे -1, पुढे आहे -1.5 आहे. म्हणजे आपण काय केलं, पहिल्या संख्येमध्ये 0.5 मिसळलं. बघा आता याच्यानंतर हे याची बेरीज झाली -1.5. नेक्स्टला काय केलं, -1.5 प्लस -0.5 -2 आलं, -2 प्लस -0.5 -2.5 आलं. म्हणजे ह्या प्रत्येकामध्ये जो डिफरन्स आहे फरक तो -0.5 चा आलेला आपल्याला या ठिकाणी दिसेल. आता नेक्स्ट
नंबर 6 एक्झाम्पल आहे, याचा आपण विचार करूया. तर यामध्ये पहिली संख्या 1 आहे, नंतर 4 आहे, नंतर 9, 16 या प्रकारे चाललेले आपण. आता आपण या संख्येचा विचार केला, 1 मध्ये 3 मिसळ 4, ह्याच्यात 3 मिसळल्यावर पुढची येते का? नाही. ह्याच्यात 3 मिसळल्यावर येते? नाही. आता या संख्या कशा आहेत? आपण जर निरीक्षण केलं याचं, तर आपल्याला या संख्या वर्ग संख्या असलेल्या दिसतील. म्हणजेच 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, अशा प्रकारे या संख्या आहेत. आता या संख्या कशा आहेत? सिक्वेन्स आहेत, याच्यात विशिष्ट क्रम्स आहेत. परंतु एक्झाम्पल नंबर आपले 1 आहे, त्यानंतर 2 आहे, त्यानंतर 3 आहे, त्यानंतर 5 आहे. यामध्ये काय दिसतं आपल्याला? तर या प्रत्येकामध्ये एक संख्या, पहिल्या संख्या आहे, त्याच्यात एक विशिष्ट संख्या मिळवली, ऐका, प्रत्येक ठिकाणी एक संख्या मिळवली तर आपल्याला त्याची पुढची संख्या मिळते. आता दुसऱ्या जर संख्या पाहिल्या तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल 4 आणि 6 मध्ये काय आहे? इथं 4 न गुणावं लागतं आणि इथं प्रत्येक त्या स्थानाचा वर्ग करावा लागतो. म्हणजे याच्यातला जो फरक आहे हा निश्चित नाही, हे वेगळ्या पद्धतीने मांडला. म्हणजे या ठिकाणी या 6च्या 6 सिक्वेन्स आहेत. एक्झाम्पल नंबर 1 to 6 हे सिक्वेन्स आहेत, परंतु हे अर्थमेटिक प्रोग्रेशन नाही. म्हणजेच एक्झाम्पल नंबर 1, 2, 3 आणि 5 हे कसे आहेत? अर्थमेटिक प्रोग्रेशन आहेत, म्हणजे अंकगणिती श्रेणी आहेत. याच्यावरून आपल्याला काय सांगता येतं की दिलेल्या क्रमिकेत प्रत्येक संख्येमध्ये येणारा जो डिफरन्स आहे, तर आपण कॉमन डिफरन्स म्हणतो, तो जर फरक सारखा असेल त्याला आपण अंकगणिती श्रेणी असं म्हणू शकतो. मग आता आपण जर पाहिलं तर इथं काय दिसतं आपल्याला? हेन्स इन द सिक्वेन्स एक्झाम्पल 1, 2, 3 and 5, the simplify the similarity is that next term is obtained by adding a particular term to the previous number. म्हणजे आता पहा, ह्या ज्या 1, 2, 3 आणि 5 या क्रमांकाच्या ज्या सिक्वेन्स आहेत यामध्ये एक निश्चितता आहे. त्याच्यात काय दिसतं की प्रत्येक पहिल्या पदात किंवा एखाद्या विशिष्ट पदात आपण एखादी विशिष्ट संख्या मिळवली, त्यानंतर आपल्याला त्याची पुढची नंबर मिळते. आता आपण जसं एक्झाम्पल नंबर 4 आणि 6 मध्ये पाहिलं तर तो क्रम आपल्याला या ठिकाणी निश्चित दिसू शकत नाही. Therefore, each of these sequences is called arithmetic progression. Sequence 4 and 6 are not arithmetic progression, means AP. म्हणजेच आपल्याला इथं पाहायला येतं उदाहरण क्रमांक 1, 2, 3, 5 हे काय आहेत? अंकगणिती श्रेणी, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहेत. सिक्वेन्स नंबर 4 आणि 6 हे अंकगणिती श्रेणी नाही. सिक्वेन्स म्हणजे फक्त क्रमिका,
येणाऱ्या प्रत्येक पदात समान क्रमांक असला तर त्याला आपण सिक्वेन्स म्हणायचं. परंतु दिलेल्या प्रत्येक क्रमिकेत येणारा जो प्रत्येक टर्म मध्ये येणारा फरक हा जर फरक सेम असेल तर त्याला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन असं आपण म्हणू शकतो, म्हणजेच अंकगणिती श्रेणी असेल. तर आपण याच्यानंतर अंकगणिती श्रेणी कशा प्रकारे ओळखायची, त्यामध्ये जे दोन संख्या दिल्या आहेत क्रमिकेतील त्यामध्ये जो कॉमन फरक येतो याला आपण डी असं या ठिकाणी म्हणतो. तो कॉमन फरक काय असतो आणि कॉमन फरक आणि प्रथम पद आपल्याला दिलं असेल तर त्यावरनं ती अंकगणिती श्रेणी आपण कशा प्रकारे तयार करायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.